संस्थापक राजाधिराज महाराज श्रीमंत श्रीमान योगी श्री श्री छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा। मी सर्व गेस्टला रिक्वेस्ट करते की त्यांनी स्टेजवर राहावं। मी सगळ्या गेस्टला रिक्वेस्ट करते की त्यांनी महाराजांच्या मूर्तीला हार घालावा आणि पुष्प अर्पण करावं। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। ज्या मंगलमय दिवसाची सर्वजण पाहत होते आतुरतेने वाट, ज्या मंगलमय दिवसाची सर्वजण पाहत होते आतुरतेने वाट, सूर्याच्या सोनेरी किरणांनी मिटला अंधार, उजाडली शिवदिनाची पहाट। दैवत साऱ्या महाराष्ट्राचे अधिराज्य ज्यांचे मनामनात, अशा शिवाजी महाराजांना वंदन करूनी करते मी आजच्या कार्यक्रमास सुरुवात। नमस्कार, मी सलोनी दायमा तुम्हा सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देते। आजच्या या पावन सोहळ्याला उपस्थित सर्व मान्यवरांचे मी मनोभावे स्वागत करते। आजच्या या कार्यक्रमाला आपल्याला गेस्ट लाभलेले, प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत। सगळ्यांना एक सरप्राईज आहे। आपल्या शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर आपल्याला प्रमुख पाहुणे, लाडके अभिनेते या 3 कार्यकारी सर आपल्याला लागले आहेत। सगळ्यांनी टाळ्या वाजवून जोरदार त्यांचं स्वागत करावं। सर, संपूर्ण एनजीएम तर्फे तुमचं खूप खूप स्वागत सर। थँक्यू थँक्यू। मी शेळके मॅमला रिक्वेस्ट करते की त्यांनी आपल्या गेस्टचं स्वागत करावं। सौरभ साइडला, सौरभ, रजनी साइडला, दोघं पण। सगळ्यांचा उत्साह दिसतोय। मी युवराज दादाला रिक्वेस्ट करते की त्यांनी शेळके मॅमचं स्वागत करावं। धनश्री देशमुखनी देशपांडे मॅमचं स्वागत करावं। अनुराधा पाटील यांनी शिवसरांचं स्वागत करावं। कोमल बकरे हिने आशुतोष सरांचं स्वागत करावं। आज आपण सगळे एवढे छान तयार होऊन आलाय आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती की आज काय आहे, कशाचं महत्व आहे, पण मी आपल्या गेस्टला रिक्वेस्ट करते की त्यांनी आजच्या दिवसाबद्दल काहीतरी सांगावं स्टुडंट्सला। सर, 1 मिनिट मी थोडंसं बोलतो। कार्यकारी सर, शिव सर,
आज शिवजयंती होती आणि सगळीकडे ढोल पथक असतं, कोणी रॅली काढतं, मोठमोठी मिरवणूक काढतं. पण आम्हाला शेळके मॅडमने आवर्जून असं सांगितलं की बाबा हे तर अख्खा भारत देश साजरी करतो शिवजयंती, पण अशी शिवजयंती साजरी करा की ज्यातनं विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक जीवनात शिवाजी महाराज समजतील आणि त्यातनं त्यांना काहीतरी बोध होईल. तर आज आपला जो कार्यक्रम आहे तो मुद्दाम असं ठेवलाय की महाराजांच्या काळातील सगळा जो काळ होता आणि आजच्या काळातली काय परिस्थिती, या परिस्थितीला धरून आपण काय बोलू शकतो, आपल्याला काय कळतंय बाबा, याच्यावर विचार मांडायचे. तर मुद्दाम शेळके मॅडमने हा विषय दिल्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद. सगळ्यांनी टाळ्या वाजवून मॅडमचं स्वागत करावं. आणि मी शेळके मॅडमला अशी विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचा प्रस्तावित करावा. जय जिजाऊ. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपल्या सगळ्यांचा, म्हणजे कुठल्याही जाती धर्म भेद न करणारा एक राजा की ज्यांनी संपूर्ण भारतामध्ये ज्याचं कुणाचं म्हणजे इतकं आदराने नाव घेतलं असेल तर ते फक्त एकमेव माणूस आहे आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आपल्या महाराष्ट्रापेक्षा म्हणजे एक तुम्ही कधी तुमच्या आयुष्यात कधी तंजावरला गेला तर तुम्ही जरूर तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी जतन करून ठेवला. आपल्याकडे तर सगळीकडे त्यांची काय म्हणता येईल की जे गड किल्ले आहेत, जे सगळं आहे लिटरेचर आहे किंवा सगळ्या इतिहास आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये, तो भारतातल्या सगळ्यात जास्त महाराष्ट्रात आहे. पण मला वाटतं की जर तुम्हाला कधी संधी मिळाली तर तुम्ही जरूर तंजावरमध्ये जा. तिथे तुम्हाला म्हणजे महाराजांचा जो काही इतिहास आहे तो इतक्या चांगल्या पद्धतीने तिथे ठेवलेला आहे, ते तुम्हाला जास्त बघता येईल. आणि आज या कार्यक्रमाला यतीन कारेकर सर, शिवकदम सर, देशपांडे मॅडम आणि ज्यांचा या विषयावर अभ्यास आहे असे आशुतोष पाटील हे पण इथं उपस्थित आहे. ह्या सगळ्या विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही येतो शिवजयंतीला काय ढोल फेटे बांधणार, फोटो काढणार, मग स्टेटसला ठेवणार. तर मी म्हटलं की तुम्ही तुमच्यापैकी किती लोक असे आहेत की जे छत्रपतींच्या कुठल्या एका विशिष्ट गुणावर बोलू शकतील, त्यांच्या कार्यावर बोलू शकतील. तर यामधले 10 विद्यार्थी असे समोर आले आणि ते म्हणाले की मॅडम आमचा याच्यावर अभ्यास आहे, आम्ही अभ्यास करतोय आणि आम्ही 1-2-3 मिनिटं तरी यावर बोलू शकतो. तर मला खूप आनंद वाटला आणि म्हणून आजचा हा शिवजयंतीचा एक छोटा प्रोग्राम घेण्याचं ठरलं. त्याला यतीन सरांनी आणि शिव सरांनी थोडा त्यांच्या वर्कशॉप मधला वेळ दिलाय, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आणि तुम्हाला सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. शिवाजी महाराजांचे मधले जे कुठले गुण आहेत त्यातल्या एका गुणाचा काही अंश जरी तुम्ही घेतला तरी मला वाटतं की आपला महाराष्ट्र देश, आपला महाराष्ट्र राज्य समृद्ध. धन्यवाद मॅम. मी आजचे प्रमुख पाहुणे आणि लाडके अभिनेते यतीन कारेकर सरांना रिक्वेस्ट करते की त्यांनी आजच्या शुभ दिनानिमित्त काहीतरी बोलावं. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मला अचानक सांगण्यात आलं, खरं सांगतो, आणि मी खाली वर्कशॉप घेत होतो तेव्हा मला म्हणाले की सर फक्त 2 मिनिटं या. काही काम असेल. मी आलो तिकडे, बाहेर फेटा बांधला मला. मग आता अचानक मला कळलं की मी प्रमुख पाहुणा आहे. अशा गोष्टी अचानक घडतात. हा गनिमी कावा आहे आणि तो महाराजांनी शिकवलेला आहे आणि मी औरंगजेबचा रोल केलेला आहे, त्यामुळे मला याची पूर्ण खात्री आहे की मी याला तोंड देईन.
मी सुद्धा याच मातीचा पुत्र आहे, महाराजांच्याच मातीचा पुत्र आहे. महाराजांकडून सगळंच शिकावं, सगळं. त्यांचं आयुष्य अथपासून इथपर्यंत नीट वाचावं, समजावं. ते कसे जगले, ते कसे वागले, आपल्या शत्रूशी सुद्धा ते कसे वागले, त्यांनी कसं त्यांना म्हणजे सर्व धर्म समभाव हा खरोखर महाराजांकडून शिकावा. आणि पुढची पिढी कशी तयार करावी ही सुद्धा महाराजांकडून शिकावी. आज तुम्ही पुढची पिढी आहात, आम्ही आता काय म्हणूया परतीला लागलेलो आहोत. पण तुम्हाला यापुढे महाराजांची शिकवण, महाराजांचे विचार हे आत्मसात पण करायचे आणि ते पुढे न्यायचेही आहेत. त्यामुळे तुम्हाला नमन करतो, मी वंदन करतो की महाराजांचे विचार असेच उत्तर वाढवत जा, आपली रेष मोठी करा. जय शिवराय. थँक्यू. मी देशपांडे मॅमला विनंती करते की त्यांनी विद्यार्थ्यांशी बोला. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. संख्येने कमी आहात पण अतिशय सुंदर असा कार्यक्रम तुम्ही इथे सुरू केला, त्याबद्दल तुमचं कौतुक करावं लागेल आणि शेळके मॅडम यांचे आभार मानावे लागतील. कारण आपण नेहमीच पाहतो की शिवजयंतीचं स्वरूप काय असतं, त्यापेक्षा नक्कीच खूप वेगळी थीम घेऊन आपण काम करतोय आणि मला खात्री आहे की ही संख्या पुढच्या वर्षी नक्कीच वाढणार आहे. वाढणार ना? म्हणजे असं म्हणता येईल की ही खरी संस्काराची सुरुवात आहे. मला एक प्रसंग आठवतो, थोडक्यात अगदी सांगते. मला वाटतं 4थी मध्ये इतिहासाचं पुस्तक, त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या सगळ्या कथा त्यात येत होत्या आणि शेवटी जेव्हा शिवाजी महाराजांचं निधन होतं असं एक त्याच्यामध्ये लेसन होता. आणि मी खेड्यात राहत होते आणि वाड्याच्या पायऱ्यावरती बसून मला वाचन करायची त्या काळामध्ये सवय होती. तर तो धडा मी वाचायला लागले आणि अचानक रडायला लागले. म्हणजे मी इतकी इन्व्हॉल्व होते शिवाजी महाराजांमध्ये की अरे शिवाजी महाराजांचं निधन झालं म्हणजे ते गेले ही कल्पना मला सहन होते आणि मी मोठमोठ्या रडायला लागले. मग आई म्हणाली काय झालं, तर मग माझी इन्व्हॉल्वमेंट दिसली की आपण म्हणजे लहान वयामध्ये जे संस्कार होतात, आपण जे जोडले जातो एका विचाराशी, तर ते शिवाजी महाराज आपल्या सोबत लहानपणापासून आहेत आणि ते कायम राहो याच्यासाठी आपल्याला सातत्याने प्रयत्न करण्याची गरज आहे. शिवाजी महाराज आपल्या घरातच जन्मावे याच्यासाठी खऱ्या अर्थाने आपल्याला ही रुजवणूक करण्याची गरज आहे आणि तोच कार्यक्रम तुम्ही सुरू केला, त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे अभिनंदन करते आणि या कार्यक्रमाला नक्कीच फ्युचरमध्ये मोठं स्वरूप येईल अशी आशा व्यक्त करते. परत एकदा शुभेच्छा देऊन मी इथंच थांबते. धन्यवाद. शत्रु के शासन में जब भगवे को मिटाया जाता था, शत्रु के शासन में जब भगवे को मिटाया जाता था, मजहब के नाम पर मानवता का रक्त बहाया जाता था. नभ में आतंक के काले बादल चारों ओर अंधेरा था, नभ में आतंक के काले बादल और चारों ओर अंधेरा था. सत्य सनातन भगवे को शत्रु ने आकर घेरा था. तब जिजा माँ के आंचल में सूर्य दीप्त आयाम मिला, तब जिजा माँ के आंचल में सूर्य दीप्त आयाम मिला. एक सिंह ने धरा में जम लिया, शिवराया जिनको नाम मिला. आता वेळ न गवता मी विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट करते एक बाय एक त्यांनी स्पीचला या. तर सर्वात पहिले सृष्टी पाटील हे यायचंय. सगळ्यांचा जोश दिसू द्यावर इथं जोरात. छत्रपती शिवाजी महाराज की अजून जोरात. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जय शिवाजी. आपले लाडके रजिस्ट्रार सर गाडेकर सर आले, सगळ्यांनी टाळ्या वाजून जोरदार त्यांचं स्वागत करायचंय. मी सरांना विनंती करतो की त्यांनी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करावं. खाली बसा विद्यार्थ्यांना. आशिष सर. मी शेळके मॅमला रिक्वेस्ट करते की त्यांनी आशिष सरांचं स्वागत करावं.
सर सगळ्यात पहिले माफी असावी सर की फेटेवाला आताच गेला. सर आजच्या कार्यक्रमाचा विशेष असा आहे की मॅडमनी अशी परमिशन दिली की बाबा तुम्ही रॅली काढू नका, तुम्ही ढोल वाजवू नका, अशी शिवजयंती साजरी करा की ज्यातनं विद्यार्थ्यांना त्यांच्या वैयक्तिक जीवनात काहीतरी महाराज कळतील, त्यांचे विचार कळतील. आणि या अटीवरच त्यांनी आम्हाला परमिशन दिली. तर आज जवळपास आपले 10 विद्यार्थी महाराजांबद्दल त्यांचे विचार, त्यांचा काळ आणि आज काय परिस्थिती या विषयांना धरून बोलणार आहेत. असा आपण हा कार्यक्रम ठेवला सर. सृष्टी पाटील ही नेम. तर सर्वात अगोदर आज मी इथं उपस्थित सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा देते. या जगात रोज कोणीतरी जन्माला येतं, रोज कोणीतरी मरून जातं. जगणं आणि मरणं हे नियतीनं ठरवलेलंच असतं. फक्त जगायचं कसं आणि मरायचं कसं हे आपण ठरवायचं असतं. कारण माणूस ज्यावेळेला मरतो त्यानंतर काही वर्षात तो फक्त फोटोत दिसायला लागतो. त्या फोटोतला माणूस तुमच्या आणि आमच्या मनातून कधीच विसरलेला असतो. पण एक राजा माणूस यासाठी अपवाद ठरला. 350 वर्षानंतर सुद्धा ज्या राजाचा आम्हाला चौकात चौकात पुतळा दिसायला लागतो, ज्या राजाचा आम्हाला घराघरात फोटो दिसायला लागतो, ज्या राजाचं नाव घेताच आमच्या तोंडातून आपसुकच जय बाहेर पडतं, ज्या राजाची जयंती साजरी करण्यासाठी आम्ही वर्षभर वाट पाहतो, ज्या राजाचं कार्य, कर्तृत्व आणि विचार आम्हाला प्रेरणादायी वाटायला लागतात, त्याच राजाचा जन्म 350 वर्षापूर्वी देवगिरीच्या कड्याभोवती जे पिलारी साम्राज्य होतं, त्या पिलारी साम्राज्यामध्ये एक ठिणगी निर्माण झाली. हीच ठिणगी शिवनेरी किल्ल्यावरती एक दिवा प्रज्वलित करायला लागली. हाच दिवा पुढे सह्याद्रीचा राजा झाला आणि त्या राजाचं नाव म्हणजे राजा शिवछत्रपती. छत्रपती म्हणजे ज्यांना जाणीव असते दुःखांची, वेदनांची. छत्रपतींनी वेदांचा अभ्यास केला होता की नाही हे माहित नाही, पण त्यांनी दीनदुःखितांच्या वेदनांचा अभ्यास मात्र नक्कीच केलेला होता. मग माझ्या या राजाचं जाणतेपण इतिहासातल्या अनेक प्रसंगांच्या माध्यमातून आपल्या समोर आलं. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं ते प्रसंग आपल्या समोर मांडणं मला गरजेचं वाटतं. नमस्कार, मी सृष्टी पाटील आपल्या समोर आज विषयाची मांडणी करतेय. शिवराय का असे छत्रपती. रामजी पांगेरा नावाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा एक शिलेदार सुरतेवरून लुटून काही वस्तू आणल्यानंतर त्यातील एक अलंकार आपल्या बायकोसाठी घरी घेऊन जातो. जगातील कुठलाही राजा असता तर त्याने ही चोरी समजून त्याला शिक्षा केली असती. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी असं न करता त्याला बोलवून घेऊन तू असं का केलंस असं विचारलं असता रामजी पांगेरा असं म्हणतात की लग्न झाल्यापासून मी माझ्या बायकोला एकही अलंकार घेऊन देऊ शकलो नाही. मला तो अलंकार खूप आवडला म्हणून मी माझ्या बायकोसाठी घेऊन गेलो. त्या क्षणी छत्रपती शिवाजी महाराजांनी फरमान काढलं की स्वराज्यातील ज्या ज्या स्त्रियांकडे सौभाग्य अलंकार नसतील त्या सर्व स्त्रियांना मा जिजाऊंच्या खजिन्यातून सौभाग्य अलंकार देण्यात यावेत. म्हणजे स्वराज्यातील प्रत्येक माणसाच्या, प्रत्येक सेवकाच्या दुःखाची जाणीव माझ्या राजाला होती, म्हणून माझा राजा छत्रपती आहे. आज आपण पाहतो की शेतकरी हा स्वतःच्या न्याय हक्कांसाठी रस्त्यावरती उतरलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच काय तर जगाचं पोट भरणाऱ्या शेतकऱ्याला स्वतःचं पोट भरण्यासाठी मात्र रस्त्यावरती यावं लागतं. पण त्या काळामध्ये कर्जमाफी असेल, सारा माफी असेल, शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली धोरणं असतील, ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये झालेली आहेत. पाणी अडवा पाणी जिरवा हे धोरण पहिल्यांदा राबवलं शिवाजीराजांनी. पाण्याचं व्यवस्थापन करून ते शेतीसाठी कसं वापरायचं याचं उत्तर दिलं शिवाजीराजांनी. म्हणजे शेतकऱ्यांची परिस्थिती त्यांच्या जवळ जाऊन समजून घेऊन त्यावरती उत्तरं शोधली शिवाजीराजांनी. स्त्रियांच्या विषयी विचार केला तर त्या काळामध्ये स्त्रियांना घोडागाडी चालवण्याचं स्वातंत्र्य हे छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेलं होतं. म्हणजे जी स्त्री आज आम्ही बंधनाच्या बेड्यांमध्ये अडकलेली पाहतो, तिच्या बंधनातल्या बेड्या मुक्त करण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. हिरकणी सारखी एखादी महिला ज्यावेळी बुरुज उतरून खाली येते त्यावेळी तिनं नियम मोडला हे जाणून घेण्यापेक्षा एवढी निर्भीड आई माझ्या राज्यात आहे
म्हणून तिचा सन्मान करणारे हे छत्रपती शिवाजी महाराज होते. म्हणजे स्त्रियांची दुःख चार भिंतींमध्ये कोंडलेलं तिचं अस्तित्व समाजासमोर ठेवण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. रायगडावरती राज्याभिषेक करायचा होता तर त्याची तयारी किती आधीपासून केली गेली यावरून आपल्याला त्यांची दूरदृष्टी लक्षात येते. त्यांचं रयतेवरती असणारं प्रेम आणि रयतेसाठी सर्वस्व अर्पण करण्याची ताकद म्हणजे एखादा खजिना आणला तर तो आपला नाही, तो रयतेचा आहे आणि तो रयतेसाठीच खर्च केला गेला पाहिजे हा अट्टाहास धरणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. स्वतंत्र सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय स्वराज्याला पूर्णत्व येणार नाही हे महाराजांना माहित होतं. ज्याचा आरमार त्याचा समुद्र, आरमार हे एक स्वतंत्र राज्यांगच आहे हे तत्व महाराजांना माहित होतं. म्हणून भारतातील सर्वात पहिल्या सागरी आरमाराचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखलं जातं. पण त्यांचं जाणतेपण हे आहे की हे सागरी आरमार कोकणामध्ये उभं राहत होतं आणि कोकणामध्ये सर्वात जास्त सागाची आणि फणसाची झाडं आहेत. त्यावेळी तिथल्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराज आवर्जून सांगतात की भलेही तुम्ही आरमार उभं करताय पण हे आरमार उभं करत असताना तिथली झाडं कापू नका, कारण ही झाडं तिथल्या शेतकऱ्यानं स्वतःच्या मुलाप्रमाणे वाढवलेली आहेत आणि जर कापावीच लागली तर त्या शेतकऱ्याची अगोदर परवानगी घ्या. आणि याचे पुरावे आजही आपल्याला रामचंद्र पंत अमात्य यांच्या आज्ञापत्रात पाहायला मिळतात. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त तुम्हाला आणि आम्हालाच प्रेरणा देतात असं नाही, तर ते संपूर्ण जगाला प्रेरणा देत असतात. कारण जगविख्यात इतिहासकार टायफरसन असं म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज जर आमच्या देशामध्ये जन्माला आले असते तर त्यांच्या विचारांचा अक्षय ठेवा आम्ही आमच्या डोक्यावरती घेऊन नाचलो असतो. त्याचप्रमाणे रशियाचे माजी पंतप्रधान कुलबियन असं म्हणतात की साम्राज्यशाहीच्या विरोधामध्ये बंड पुकारून स्वतंत्र स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारा छत्रपती शिवाजी महाराज हा जगाच्या पाठीवरचा एकमेव राजा होता. इंग्लंडचा प्रिन्स ऑफ वेल्स असा म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण जगातील सर्वात मोठे योद्धे होते. जपानच्या बॅरन कागर असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज यांनी अखंड मानव जातीचं हित करण्याचं काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे आपले प्रबोधनकार ठाकरे असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेताच 33 कोटी देवांची फलटण बाद होते. तर महात्मा ज्योतिबा फुले असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड भारतातील शेतकऱ्यांचे पहिले नेते होते. कुळवाडी भूषण राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज होते. शिवराय का असे छत्रपती हा विषय 5 मिनिटांमध्ये मांडावा इतका छोटा विषय तर नक्कीच नाहीये, पण आपल्याला वेळेची मर्यादा आहे. तर विषयाची सांगता करत असताना मी फक्त इतकंच म्हणेन, दख्खनच्या या प्रताप सूर्या जय जय शिवराया, मायभूमीच्या महामंगला महाराष्ट्राच्या कलेजा, रायगडच्या राजा देवा सह्याद्रीच्या सर्जा, तूच प्राण अभिमान आमचा युगपुरुष शिवराया, सहस्त्र कंठातून प्रभुहे शिवमंगल तुझ गाया, शिवमंगल तुझ गाया. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभू. खूप सुंदर, खूप छान सृष्टी, धन्यवाद. एकदा जोरदार टाळे होऊन जाऊ दे. जिसका नाम नहीं मरता हर दिल में बस जाता है, जिसका नाम नहीं मरता हर दिल में बस जाता है, ऐसा वीर पुरुष छत्रपति शेर शिवाजी कहलाता है. जिसके दम पर भगवा ऊंचे गगन में लहराता है, जिसके दम पर भगवा ऊंचे गगन में लहराता है, ऐसे वीर शिवाजी को यह सेवक शीश झुकाता है. आता आपण पुढे जाऊयात. मी अभिजित तांगडे यांना विनंती करते की त्यांनी आपल्या पवाडा जे आहे ते सादर करावा. सर्वप्रथम तर कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार वंदन. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल म्हणजे त्यांची जयंती आपल्याला साजरा करायची होती आणि काल ठरलं की 5-5 मिनिटं सगळ्यांनी बोलायचे. तर मग मला पहिला प्रश्न पडला की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलायचे आणि फक्त 5 मिनिटं. मग ते थोडंसं वेगळं वाटलं, कारण शिवाजी महाराज वाचायला कितीतरी काळ लागतो आणि शिवाजी महाराज समजायला कितीतरी पिढ्या लागतात, तेव्हा जाऊन शिवाजी महाराज समजते. थोड्या वेळात बोलण्यात शिवाजी महाराज मला तरी वाटत नाही की समजतात.
मी एक कलाकार आहे, तर मला असं वाटतं की शिवाजी महाराजांबद्दल काहीतरी बोलण्यात किंवा त्यांचा इतिहास सांगण्यात, आता विचार तर कोण कितपत घेते हे ज्याचं त्यालाच माहिती, कारण जी गरज आहे ते माहित नाही. पण एका कलाकाराकडून शिवाजी महाराजांना अभिवादन म्हणून एक पवाडा सादर करतो. शिवाजी महाराजांचा एक प्रसंग आहे, तो प्रसंग मी या ठिकाणी पवाड्याच्या माध्यमातून सादर करतो. सगळ्यांनी जोरात दाद द्या त्याला. ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझ अंबे, करून प्रारंभे डफावर थाप तुंतुण्याता, डफावर थाप तुंतुण्याता. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शिवप्रभूच गात गुणगान जी जी जी, शिवप्रभूच गात गुणगान जी 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 जी. शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्या भेटीचा एक प्रसंग आहे, ते या पवाड्याच्या माध्यमातून मी तुमच्या समोर सादर करतो. महाराजांची, छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती बेभाम होती, महाराजांची कीर्ती बेभाम, भल्या भल्यांना फुटला घाम, याला कोण घाली असन दरबारी कुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे आली या दिवसाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला ग पगार, कोणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. पण इतक्यात अचानक एक सरदार उठला आणि बोलला, मैं लाऊंगा शिवाजी को, आणि त्याने विडा उचलला. नाव त्याचे अफजल खान, नाव त्याचे अफजल खान, जिता जाता जणू शैतान. खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. मरहबा सुभानअल्लाह. कौतिक झाले दरबाराचे, खान निघाला मोठ्या दुर्मित, त्याचे घोडदळ पायदळ फौज फटाईने पक्कळ, अंगिदा हातीचं बळ, पाहणारा कापे चळचळ. वाटेत भेटेत त्याला खेचेत, चिरडीत खेचेत खानाची सेना निघाली. गावे लुटली, देवळे उद्ध्वस्त केली, आया बहिणींची अब्रू लुटली. कोण रोखणार हे वादळ, जो तो हेच बोलू लागला. राजाची सेना मुठभर, खानाला कसा ठोकणार, काय लढवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार. पण एवढ्यात आई जिजाऊ काय म्हणाल्या, शिवबा केवळ आमचे पुत्र नाहीत, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, पण भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नाही. अशा वाघिणीचा तो छावा, अशा वाघिणीचा तो छावा, गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात गणी मी कावा, भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर खानाने भेटीचा सांगावा हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडीच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान, नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची. आणि तशी नाही जाणीव शक्तीची, तशी नाही जाणीव शक्तीची, तशी नाही जाणीव शक्तीची. करील काही कल्पना युक्तीची रजी जी जी, करील काही कल्पना युक्तीची रजी जी 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 जी. खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला, नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला. आणि अशा या शामियान्यात खान दौलत दुलत आला, खान दौलत दुलत आला. सह्यद बंड त्याच्या संगतीला, सह्यद बंड त्याच्या संगतीला, शिहुबाच्या संगतीही मला, शिहुबाच्या संगतीही मला. बर का, जीवा महाला नावाचा एक डोंबारी होता. अहो म्हणतात ना, होता जीवा म्हणून वाचला शिवा. शिहुबाच्या संगतीही मला, शिहुबाच्या संगतीही मला. खाना राजांना पाहून खान म्हणतो कसा, ओ शिवाजी, ओ हमारे गले लग जाओ. खाना हाक मारी तो हसरी, खाना हाक मारी तो हसरी, रोकोनी नजर ही गहरी, जिरहा जिरे रजी जी जी, जिरहा जिरे रजी जी 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 जी. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि धगा केला. खान दाभिमान मान्याला, खान दाभिमान मान्याला, कटारीचा वार त्याने केला, कटारीचा वार त्याने केला. चिलखत होत अंगाला, चिलखत होत अंगाला, खानाचा वार झुका केला. खान यार बाळला,
तितक्यात महाराजानं पोटामध्ये बिछवा ढकललेला वाघ्यानं खांचा मारा केला टरा टरा फाडलं पोटाला टरा गेला खाण्याचा कोथा बाहेर आला जी प्रतापगडचे युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध झाले रक्त सांडले भाव सारे गेले पावने केला कृष्णाचा घाट लाविली गुलामीची हो वाट मराठशाहीचा मांडला ठाट जी मराठशाहीचा मांडला ठाट जी क्या बात है, जोरदार टाळ्या बंद द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जोरात जय भवानी, क्या बात आहे अभिजित, धन्यवाद. हे बघा, याच्यावरनं शिकायला मिळतं की एवढा मोठा बलाढ्य अफझल खान, ज्याला मागितलेलं सैन्य, मागितलेलं घोडदळ, हत्तीदळ सगळं दिलं, आणि आपल्या महाराजांकडे काय, मूठभर मावळे, फक्त गनिमी कावा आणि हारायचं नाही, जिद्दीने लढायचं, झुंजायचं, मग काय होईल ते होईल, माघार घ्यायची नाही. एका दिवसात आपल्याला 3 फीचर स्टोरी करायला दिला की तुम्ही रडत बसतात. महाराजांवर काय वेळ होती ती. आपण जर्नलिझमच्या, आपण तरुण पोरापोरीत माग हटायचं नाही, हाच या पोवाड्यातनं आपल्याला एक लेसन मिळतोय. आलं लक्षात सगळ्यांना. चला पुढचं. यानंतर येते खुशी तुरे. नमस्कार मित्रांनो, आज जब मैं आपके सामने खड़ी हूँ और यहाँ हम छत्रपति शिवाजी महाराज को याद करने के लिए एकत्रित हुए हैं, तो मैं उनके विचार से शुरुआत करना चाहूंगी जो कहता है वासुदेव कुटुंबकम, यानी पूरा विश्व एक परिवार है. नमस्कार, मैं खुशी तुरे छत्रपति शिवाजी महाराज का विजन, अद्वित्व, उज्जवलन और एक समाज का निर्माण इस विषय पर बोलने वाली हूँ. तो शुरू करते हैं. आज मैं एक ऐसी दुनिया देखती हूँ जिसने विज्ञान, टेक्नोलॉजी और प्रगति में काफी ऊंचाइयां हासिल की है, पर मैं एक ऐसा समाज भी देखती हूँ जो जाति के जंजीरों में बंधा हुआ है. एक ऐसा रोग जो एकता और मानवता के ताने बाने को कमजोर कर देता है. छत्रपति शिवाजी महाराज ने केवल स्वराज्य के लिए ही नहीं, बल्कि एक ऐसे समाज के लिए भी लड़ाई लड़ी थी जहां हर व्यक्ति अपने जन्म की परवाह किए बिना गरिमा के साथ उठ सके और महिमा के साथ लड़ सके, योगदान दे सके. जातिवाद एक मानव निर्मित विभाजन है और इसे एक न्यायपूर्ण और समतामूलक समाज में कोई स्थान नहीं मिलना चाहिए. छत्रपति शिवाजी महाराज का हमेशा ये मानना था कि किसी भी व्यक्ति का मूल्य उसके कर्मों से तय होता है, ना कि उसकी जाति से. उनके विश्वसनीय कमांडर मौर्य एक मछुआरे परिवार से थे, फिर भी उन्होंने अपनी नौसेना का नेतृत्व अद्वितीय साहस के साथ किया. छत्रपति शिवाजी महाराज के प्रसिद्ध सलाहकार गुप्तचर बहिर्जी नायक एक साधारण पुरुष भूमि से थे, फिर भी उन्होंने बुद्धिमत्ता अतुलनीय थी. महाराज ने अपने मावड़ों को योग्यता, वफादारी और समर्पण के आधार पर चुना, ना कि जाति के आधार पर. आज की दुनिया में जहां हम समानता और मानव अधिकारों की बात करते हैं, ये देखकर दुख होता है कि जातिवाद अभी भी बना हुआ है. ये उन मूल्यों के साथ विश्वासघात है जिनके लिए हमने संघर्ष किया था, यानी एकता, न्याय और सभी के प्रति सम्मान. आइए हम एक ऐसा स्वराज निर्माण करें जिसमें जात पात ना हो, बल्कि स्वराज ही एक धर्म हो. क्योंकि महाराज केवल एक व्यक्ति नहीं, एक विचार थे. महाराज केवल एक व्यक्ति नहीं, एक विचार थे. हर मानव के शरीर में रक्त की तरह ये विचार बहता रहना चाहिए. आज के युवाओं से छत्रपति शिवाजी महाराज के दृष्टिकोण और नैतिकता के आधार पर मैं ये विनती करती हूँ, इन विभाजनों के ऊपर उठो, स्वयं को शिक्षित करो, दूसरों को सशक्त बनाओ और एक ऐसा समाज के निर्माण के लिए काम करो जहाँ किसी व्यक्ति को जाति से न तोला जाए, बल्कि उनके कर्मों से और विचारों से परखा जाए. अंत में, न ही जात्य विशिष्टो नो कर्म विशिष्टो भव, यानी कोई भी जन्म से श्रेष्ठ नहीं होता, व्यक्ति अपने कर्मों से श्रेष्ठ बनता है. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद खुशी.
यानंतर मी आपले लाडके रजिस्ट्रार सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या शुभ दिनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्यावा आणि विद्यार्थ्यांशी बोलावं. सर्वांना आज सर्वात प्रथम शिवजयंतीच्या निमित्ताने सर्व जे युवा जमलेले आहेत त्यांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हा दिवस आपण सर्वजण आतुरतेने वाट बघत असतो, पण आपण ज्या मोठ्या जल्लोषात तो साजरा करायला पाहिजे आणि जी आपली इच्छा असते ती आपल्याकडून होत नाही असं मला वाटतं. आपण सर्वजण एकत्र येऊन हा सण म्हणून एक साजरा करावा. मी तशीच रेखा शेळके मॅडमला विनंती करतो की पुढच्या वर्षी आपण जर्नलिझम डिपार्टमेंटनीच हा एक पुढाकार घेऊन ते घ्यावा. आज तुमच्यामध्ये जो तेज आहे आणि युवा समोर जे आव्हानं आहेत सध्या आपण बघतोयच, म्हणजे तुम्हीच नाही पण पूर्ण देशात पूर्ण जगात जर बघितली खूप खूप आव्हानं आहेत. जागोजागी आपण बघतोय की हिंसाचार होतोय, खूप राष्ट्रांमध्ये एकमेकांमध्ये हिंसा होते आणि त्यामध्ये जर आपण दोन लोक जर आपण ज्यांना आपण आजही विचार करतो त्यांचे विचार घेऊन पुढे चालतो, ते एक आहेत आपले सर्वांची तर माहिती आहे की आपण गांधीजींना तर फॉलो करतो की पीस च्या माध्यमातून ते कनेक्ट करतात सर्वांना, पण जे ऊर्जा देतात ते खऱ्या अर्थाने तसं म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि आज आपल्यातच नाही पण ते सर्वांमध्ये आहेत. जो कोणी म्हणजे ज्यांनी महाराजांबद्दल जास्त वाचलं नसेल, जेवढं माहीत नसेल, त्यांच्यामध्ये सुद्धा जेव्हा ती ऊर्जा येते त्यांना कळतं की ही आपल्याला मिळालेली आहे. मी माझंच एक उदाहरण देतो. माझी अशी आवड आहे खूप फिरण्याची. जेव्हा पण मी इथून निघतो, मला दिवाळीच्या निमित्ताने पण आपल्याला कधीतरी सुट्टी मिळते तर कधीच निघता येत नाही, तर मी असंच निघतो आणि कुठे गेलो तर सायकल माझ्यासोबत असते. तर मग कुठे जायचं तर महाबळेश्वरला. मला महाबळेश्वरला फक्त आणि फक्त याच्यासाठी जायचं होतं कारण की मला प्रतापगड बघायचं होतं आणि तुम्हाला एकट्याला बघायचं होतं, असं नाही की सगळ्यांना सहलीसारखं जाऊन तिकडे बघायचं. तर एका ठिकाणी थांबलो आणि मग महाबळेश्वर पासून मी प्रतापगडला गेलो आणि तो मी सायकलने गेलो. तर जाताना तो अतिशय सोपा पूर्ण खाली स्लोप आहे. जर तुम्ही काही जणांनी गेलं असेल तर ते तुम्ही जाणवलं असेल की किती छान तो स्लोप आहे. आपल्याला गाडीनेच जाताना खूप छान वाटतो तो, किंवा मोटरसायकलने, पण तो सायकलने अजूनही छान वाटतो. मी गेलो खाली प्रतापगडापर्यंत गेलो. माझे शूज तसे नव्हते की मी चढू शकतो पुन्हा एकदा, पण मला त्या पायथ्याशी जरी गेलो तेवढं तरी मला करायचं होतं. पण येताना जो चढ होता 25 किलोमीटरचा जो चढ होता तो अतिशय अवघड होता. आणि असंच ऊन जे आपल्याला बाहेर दिसतोय तो ऊन, आणि मी नॉर्मली तो करू नसू शकलो. म्हणजे आपण सायकलिंग करताना एक लक्षात येतं की आपण जर पाय खाली ठेवला, आपण जर चालायला लागलो तर संपलं. मग आपल्याला परत त्याच्यावरती घोड्यावर जसं आपण आरूढ होतो तसं नाही जमत ते. तर ते मी मनात ठेवलं की मला चढायचंच आहे. 25 किलोमीटर 1.5 तास जवळपास मला ते लागले त्याच्यासाठी. पण नेहमी मागे तो प्रतापगड दिसायचा. तो प्रतापगडाला बघितलं, जी ऊर्जा आपल्यामध्ये येते ना, ती म्हणजे आपण इमॅजिन नाही करू शकत. ते समथिंग एल्स ऑल टुगेदर, जी खरंच आपण म्हणजे महाराजांना जेव्हा आपल्या डोक्यात आपण मनात घेतो तर आपण काय काय करू शकतो हे आपल्याला खरंच माहित नाही. तर मला हेच वाटतं की आपण जे काही करत असो ते आपण नेहमी महाराजांचं विचार, महाराजांना बघितलं जरी त्यांना एनविजन केलं तरी आपल्यामध्ये खूप ऊर्जा येईल आणि आपण खूप काही करू शकतो. ती एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती आज. दुसरं हे की आपण समाज म्हणून असं नाही की आपल्या समाजाचाच महाराज आहेत, सर्वांचेच आहेत. मला तो चित्रपट खूप आवडला इकडे जो आपण बघितला तो खालेद का शिवाजी. तर आपण सर्वजण, मी पण शाळेत होतो, माझ्या शाळेतून पण मी जेव्हा आता तरी खूप असे कम्युनिटी बेस्ड शाळा खूप झालेल्या आहेत. ह्या कम्युनिटीचं ती शाळा तशी, पण आम्ही जेव्हा शिकायचो आम्ही सर्व सोबतच शिकायचो. तर त्यावेळेस आम्हाला वाटायचं नाही हा एक वेगळ्या समाजाचा आहे आणि आपण वेगळा, महाराज आपले, आणि असं तसं नसून आपले सर्वांचेच आहेत ते. आणि त्या चित्रपटातून तो खूप छान दिसला. आणि हे आपण समजायला पाहिजे की आपण सर्वांना सोबत घेऊनच पोलराइज नाही व्हायला पाहिजे. महाराजांचे काही कम्युनिकेशन बद्दल जे विचार होते ते त्याच्यात तुम्ही एक बघा की ते सर्वांना सोबत घेऊन चालायचे. आणि सर्वात मोठं महत्वाचं म्हणजे ते रिस्पेक्ट करायचे. त्यांची खूप
रिस्पेक्ट असायची सगळ्या समाजांसाठी. तुम्ही तो हिस्ट्री तर तुम्ही सर्वांनी वाचलेले कसे आलेले आहेत, पण त्यांनी म्हणजे इवन मुघलांमध्ये जाऊन सुद्धा त्यांनी त्यांचं रिस्पेक्ट ठेवून त्यांनी सर्व काही त्यांच्याशी एक डिप्लोमसी खूप महत्वाची गोष्टी. महाराजांच्या डिप्लोमसी बद्दल तुम्ही वाचा, भयंकर डिप्लोमसी होती. त्याशिवाय त्यांनी हे एवढं मोठं स्वराज्य हासिल केलंच नसतं. ते डिप्लोमसी असायला पाहिजे, पर्सुएसिव्हनेस असायला पाहिजे, की तुम्हाला कसं तुम्ही पर्सुएट करू शकतात कुठल्याही गोष्टीबद्दल. आपल्या रेखा शेळके मॅडम मध्ये खूप आहे. ते जर एकदा सकाळी निघाले, जर त्यांच्या मनात जर एखादी गोष्ट करायची असेल ते संध्याकाळपर्यंत ते सोबत घेऊनच जातात, ते परस्यू करतातच आणि ते करूनच दाखवतात. तर तुम्ही म्हणतो आपल्या सर्वांमध्येच आहे तशी गोष्ट. तर मी काही जास्त बोलणार नाही. मला खूप छान वाटलं ऍक्च्युली. मला सगळे तिघांनी जे दाखवलंय त्यांच्या स्पीचच्या मार्फत, तुमच्यामध्ये काय कला आहे, खूप गुण आहेत. म्हणजे मला जर याचे 10% जरी असते, मी जेव्हा तुमच्या वयाचा असतं तर मी आज मला खूप आनंद झाला असता, पण तेवढं नाही जमलं आपल्याला. पण तरी मी पण अजूनही शिकत आहे. मी अजूनही वाचतो. मी आता माझी बाई सारिका वाचते पुस्तक, तर मलाही वाटतं की मी पण त्या पुस्तकामध्ये जायला पाहिजे आणि मी अजूनही वाचायला पाहिजे. कारण की एक जण आता म्हटलं ना की महाराजांना अजूनही आपण शिकत राहू, आपल्याला पिढ्याने पिढ्या जाऊन तरी आपण शिकत राहू. तर मी 5 मिनिटाच्या वर घेतले तुमचे, त्याच्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. आणि तुम्हाला पुन्हा एकदा शिवजयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा. असेच मोठे व्हा. थँक्यू सर. सरांनी त्यांच्या एकदम बिझी शेड्यूल मध्ये येऊन आपल्याला वेळ दिला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद सर. खूप. शंतनू खुजे. या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. खर तर हिंदुस्थानातील दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत पसरलेलं मुघल साम्राज्य आणि अशा या मुघल साम्राज्याचा सामना करताना वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापन करणारे, आणि हे राज्य माझ्या एकट्याचं नसून संपूर्ण जनतेचं आहे, इथल्या रयतेचं आहे असं ठणकावून सांगत या स्वराज्यातील जनतेमध्ये देशप्रेम निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांची आज 395वी जयंती. सर्वप्रथम मी महाराजांना विनम्र अभिवादन करतो. मित्रांनो, ब्रिटिश इतिहासकार एडवर्ड हॅलेट असं लिहितो की हिस्ट्री इज द कंटिन्युअस डायलॉग बिटवीन द पास्ट अँड द प्रेझेंट. इतिहास हा भूतकाळ आणि वर्तमान काळ यांच्यामध्ये सातत्याने चालणारा संवाद आहे, आणि हा संवाद जिथे थांबतो तिथे माणसाच्या अधोगतीला, माणसाच्या अधपतनाला सुरुवात होते. आणखी नेमकं आज होतंय काय, तर आज आमच्या तरुणांच्या बाबतीत नेमकं हेच घडतंय. आज आमच्या तरुणांचे आदर्श बघायला गेले तर ते कोणाला आयडॉलाइज करतात? आज ते चित्रपटातील अभिनेत्यांना, खेळाडूंना, राजकीय नेत्यांना आणि विविध समाज माध्यमांवरील सेलिब्रिटींना ते आपला आदर्श मानतात. खरं तर एक आदर्श समाज जर तुम्हाला निर्माण करायचा असेल तर तुमच्या समाजातील तरुणांचा हा एक चांगला व्यक्ती, एक थोर महापुरुष त्यांचा आदर्श असायला हवा. आणि आज परिस्थिती समाजामध्ये अशी निर्माण झालेली आहे की आपण बघतो काही तरुण आज महाराजांना आदर्श देखील मानतात, परंतु त्यांचा आदर्श कुठपर्यंत असतं तर महाराजांसारखी केशभूषा करण्यापर्यंत, महाराजांसारखी वेशभूषा करण्यापर्यंत किंवा महाराजांचा जय जयकार करण्यापर्यंतच त्यांचं जे आदर्श महाराजांनी घेतलेलं आहे ते मर्यादित असतं. थोडंफार महाराजांचं आपल्याला जेव्हा वाटतं की महाराजांना आपल्याला आदर्श मानायचा आहे तर फक्त त्यांचे वरचे विचार घेऊन, त्यांचा पेहराव घेऊन हे घेऊन चालणार नाही. खरं तर आज आपल्या या वर्तमानकालीन पिढीला शिवरायांचं चरित्र वाचण्याची, शिवरायांचा इतिहास वाचण्याची खरी ही गरज आहे. या तरुणाईनं जर आज शिवरायांचं चरित्र वाचलं तर खरोखरच एक निकोप आणि एक आदर्श अशी समाजव्यवस्था निर्माण होईल. कारण आज आपण समाजाची परिस्थिती बघतो, आज समाजामध्ये महिला सुरक्षित नाही आहेत. अनेक ठिकाणी आपण बघतो जातीय दंगली घडवल्या जातात, परंतु शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींच्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं, हे आपण आता लक्षात घ्यायला हवं. शेवटी याच्या सामाजिक परिस्थितीवर एक भाष्य करताना बेधुंदकार गोविंद पोलाड खूप सुंदर लिहितात की पैशात लोकशाही बेकार होत आहे, की पैशात लोकशाही बेकार होत आहे, सामील दुश्मनाला सरदार होत आहे. आणि शिवबा तुझी लढाई चालूच ठेवतो मी, की शिवबा तुझी लढाई चालूच ठेवतो मी, पण फौज मावड्यांची आज गद्दार होत आहे. खूप छान शंतनू, खूप सुंदर. आले किती गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणार नाही माझा शिवरायांचा दरारा.
छातड्यातून नाद भवानी गाजे, सह्याद्रीच्या छातड्यातून नाद भवानी गाजे, काळजात राहते या आमच्या रक्तात वाहते राजे, काळजात आमच्या रक्तात वाहते राजे, तुफान गरजतो वाट आग ओघतो, वाघ मराठी माझा सम्मान राखतो, जाण झोपतो, तुफान मातीचा राजा, अशा राजाला माझं नमन. इतिहासात बरेच राजे होऊन गेले, पण जसं छत्रपती संभाजी महाराज किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख आहे तशी कोणत्या राजाची नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर आपल्या रक्तात जशी सडसड निर्माण होते आणि जी ऊर्जा निर्माण होते ती बाकी राजांमध्ये नव्हती असं मला वाटतं. इतिहासात अनेक राजे होऊन गेले, पण लोकशाहीत सध्या शिवाजी महाराजांची जी आपण प्रगती किंवा गाथा वाचतो तशी अनेक राजांची आपण वाचली नाही. तर असं का? तर महाराजांचं वेगळेपण समजून घेतलं तर शिवकालाचा आणि शिवचरित्राचा उलगडा होईल असं मला वाटतं. त्याची पहिली गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांचा वारसा हा त्यांना हक्काने मिळाला नव्हता, तर त्यांनी त्यांचं राज्य स्वतः निर्माण केलेलं होतं. हेच त्यांचं सर्वात मोठं वेगळेपण होतं. शिवाजी महाराजांनी हे राज्य निर्माण केलं होतं, त्या काळी ते राज्य निर्माण करणं शक्य नव्हतं आणि तसा विचार कोणी त्यावेळी केलाही नव्हता. शिवराजांचे राज्य आणि राज्यात राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाला, रयतेला आपले राज्य हे आपलं राज्य आहे असं वाटणं हे खूप मोठी गोष्ट होती. ज्यावेळी रयतेच्या मनातील शिवाजी महाराज हा विषय मी घेतला होता, कारण त्यावेळी अनेक अशा घटना घडल्या होत्या ज्यांनी शिवाजी महाराजांसाठी रयतेचे जे मन होतं ते ओढून लावलं होतं. त्यातीलच एक प्रसंग असा होता, जसे की मावळे अनेक ठिकाणी त्यांच्या लढाई लढण्यासाठी जायचे आणि मरण्यासाठी अत्यंत आतुर असायचे. असं का होतं? कारण स्त्रियांची अब्रू राखणारा असा शिवाजी महाराज जन्माला आलेला आहे, म्हणून त्यांनी आपली जान जोखीमवर टाकावी नाही. हा राजा मरेपर्यंत आपण या राजाचं संरक्षण करावं असं त्यांना वाटत होतं. त्यातीलच एक प्रसंग मी सांगू इच्छिते. सिद्धी जोहरने जेव्हा पन्हाळगडाला वेढा घातला होता आणि तो वेढा अनेक महिने उलटून गेले तरी त्या वेढ्याला ढील बसली नव्हती, म्हणून त्यातून काहीतरी वाट काढावी असं योजना आखली गेली आणि त्या योजनेनंतर खोटा शिवाजी म्हणून पालखीत बसवण्यात आला. तो शिवाजी कोणी नाही तर नावी म्हणून होता आणि त्याला माहिती होतं की सापडल्यानंतर आपण जिवंत वाचणार नाही, तरीही तो मरण्यासाठी आतुर होता. 35 किलोची तलवार वागतो त्याचं नाव यसाजी, 2000 शत्रूंशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी, हात तुटला तरी शत्रूंशी झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी, 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी, शत्रूच्या छावणीत घुसतो आणि छावणीचा मुकुट तोडून आणतो त्याचं नाव धनाजी, ठाण्या वाघ्याला समोर जातो आणि त्याला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी आणि या सगळ्यांना एकत्र घेतो आणि स्वराज्याचं तोरण बांधतो त्यांचं नाव छत्रपती संभाजी महाराज. शेवटी जाता जाता एकच बोलेल, आपला राजा कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात नव्हता, ते फक्त अन्याया विरोधात होते. शिवबा शिवाय किंमत नाही, शंभू शिवाय हिम्मत नाही आणि भगव्याशिवाय नमत नाही. आम्ही शिवरायांना सोडून दुसरं कुणासमोर झुकत नाही. धन्यवाद. जय शिवराय. खूप सुंदर केतकी. यानंतर येते की जिनी शेळके मॅडम, जी विद्यार्थिनी आता येते तिने काल रात्री जे आता सादरीकरण करते ते 3 वेळेस लिहून काढलं आणि मला सांगितलं की दादा काही होऊ दे, मला माझा परफॉर्म झालाच पाहिजे. तर तिला मी बोलवतोय, कोमल वखरे शेवगावची, चल. सर्वप्रथम निश्चयाचा महामेरू, बहुत जनांशी आधारू, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत
वरदवंत अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी पुण्यवंत नीतिवंत जानता राजा हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. तर आत्ताच शिवाजीच्या मावळ्याने अभिजितने आत्ताच पोवाडा गायन केलं. आता शिवकन्येची बारी आहे, कारण आमच्या दोघांचा विषय सारखा झाला आहे. तर माझ्या पोवाडा गायनाचा विषय आहे शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यामधील प्रतापगडावरील रक्तरंजित झालेली भेट. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम भलन फुटलाय घाम. याला कोण घालीन येसना दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे आदिल आईशाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कोई घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला आणि बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नाव त्याचं अफजल खान. जिता जागता जणू शैतान. खान बोलला छाती ठोकून, शुबाला टाकतो चिडून. मरहब्बा सुभान अल्लाहनं संपूर्ण दरबार गुंजला. कौतिक झालं दरबाराचं. खान निघाला मोठ्या गुरमीत. तेच घौडदळ तेच पायदळ. फौजा फाटा लय बक्कळ. अंगी 10 हत्तीचं बळ. पाहणारा कापे चळचळ. वाटेत भेटल त्याला चिरडीत ठेचीत खानाची सेना निघाली. गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली. आई बहिणींची आबरू लुटली. कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडं निजाम तिकडं मोगल पलीकडं इंग्रज. आता जो तो हेच बोलू लागलं. आता शिवबाचं काही खरं नाही. राज्याची सेना मुठभर खानाला कसा थोपणार. काय लढवावी हुन्नर चिंतेत पंत आणि सरदार. यावेळेस रायबा छत्रपतींना म्हणाले, महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्या समोर आपला टिकावं लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण इथून निघून जा. रायबांचे हे वाक्य ऐकून राजमाता जिजाऊ मासाहेब त्यांना म्हणाल्या, काय म्हणलात रायबा. रायबांनी अगदी निरागस भावाने मासाहेबांकडे पाहिलं आणि मासाहेबांना म्हणाले, मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. मात्र शिवरायांचं जीव वाचणं गरजेचं आहे. त्यावेळी मासाहेबांचे शब्द प्रत्येक व्यक्तीच्या हृदयाला भिडणारे होते. मासाहेब स्वाभिमानाने मान उंचावून म्हणाल्या, रायबा शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे आणि पळून जाऊन या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा तो छावा. त्यावेळी राजांचे शब्द मासाहेबांना असे होते, मासाहेब आपला पुत्र आणि या मुलकाचा अभिमान विजयी टिळा लावूनच परत येईन. असे शब्द छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्या मासाहेबांना होते. अशा वाघिणीचा तो छावा गनिमाला कसा ठेचावा. डोक्यात गणी मी कावा भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडच्या पायथ्याशी खाना आला बेगुमान नाही त्याला जाणं. शिवाजी राजाच्या करामतीची त्यास नाही जाणीव शक्तीची करील काही कल्पना युक्तीची राजीजी. खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियानाला. अनाशा या शामियानात खान डौलत डुलत आला. सय्यद बंड त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ गले लगो हमारे. खान हाक मारी तो हसरी
खान हाक मारितो हसरी रोखून नजर रे फसवी. खान दाबी मान मानाला कटारीचा वार त्याने तिथं केला. खर खर आवाज झाला चिलखत होत अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान येरबडला. खानाला काही कळालं नाही. इतक्यात महाराजांना पोटामंदी विचवा धकलला. वाघ नखांचा मारा केला. टर फाटलं पोटाला. तडा गेला खानाचा कोथाळा. जी तडा गेला खानाचा कोथाळा र. जी. धन्यवाद. शिवकन्या एकदम तडकता फडकता पोवाडा. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जिथे अन्याय तिथे तलवार उगारणारा प्रत्येक स्त्री भगिनींना सन्मानाने वागवणारा होता. जिथे अन्याय तिथे तलवार उगारणारा प्रत्येक माता भगिनींना सन्मानाने वागवणारा होता. कल्याणच्या सुनेला सन्मानाने परत पाठवणारा तर स्त्रीला देवी मानणारा होता. अरे शत्रूही करीत कौतुक ज्याच्या न्याय धर्माचे असा तो मावळ्यांचा स्वराज्य स्थापणारा होता. आपला राजा हा बाई नाचवणारा नाही तर तिच्या सन्मानासाठी लढणारा होता. नमस्कार, मी श्रद्धा महाजन आणि आज ज्या विषयावर मी माझे मत मांडणार आहे तो विषय फक्त इतिहासापुरता मर्यादित नाही तर आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे आणि आजच्या काळाची गरजही. आपला राजा हा स्त्री नाचवणारा नाही तर स्त्री वाचवणारा होता. इतिहासाच्या पानात आपण अनेक राजे, योद्धे, महाराजे, समाज सुधारकही पाहिले. मात्र महाराष्ट्राच्या भूमीत जन्म घेतलेले छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त पराक्रमी नव्हतेच तर स्त्री सन्मानासाठी एक जिते जागते उदाहरणही होते. जेव्हा मुघल, आदिलशाही, निजामशाही राजवटीत स्त्रियांवर अत्याचार व्हायचे त्यावेळी मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी वेगळा आदर्श उभा केला होता. त्यांची भूमी ही फक्त तलवारीच्या धारेवर चालणारी नव्हती तर ती मानाने, न्यायाने आणि सन्मानाने भरलेली होती. महाराजांच्या सैन्यातील प्रत्येक मावळ्याला स्पष्ट आदेश होता की कितीही काहीही झालं तरी शत्रूच्या कुटुंबातील कुठल्याही स्त्रीला थोडीही इजा होता कामा नये. महाराजांनी त्यांचा हा स्त्री सन्मानाचा आदर्श कित्येक कृतीतूनही घडवून दाखवला. जेव्हा कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला महाराजांसमोर बंदी बनवून आणण्यात गेले तेव्हा महाराजांनी तिला अत्यंत विनम्रतेने आणि सन्मानाने घरी परत पाठवले आणि तिला हे सांगितले की आई समान स्त्रीवर अत्याचार करणे हे आमच्या धर्मात बसत नाही. आज आपण पाहतो जरी आज आपण आजच्या काळात वावरत असलो तरी मात्र स्त्रींवर होणारे अत्याचार हे काही इथंच संपलेले नाहीत. ज्या महाराष्ट्रात राजमाता जिजाऊंनी जन्म घेतला, ज्या महाराष्ट्रात माझा राजा घडला, जिथे त्याने प्रत्येक स्त्रीला देवी समान वागवले, त्या महाराष्ट्राची आजची पिढी ही बाई वाचवणारी नाही तर बाई नाचवणारी निघाली. बाई वाचवणारी नाही तर बाई नाचवणारी निघाली. खरंच जर आपल्याला महाराजांचा आदर्श आपल्या समोर ठेवायचा असेल तर फक्त महाराजांचे नाव जपणे पुरेसे नाही तर त्यांच्या विचारांवर चालणंही तितकेच महत्वाचे आहे. आजच्या काळात आपल्याला गरज आहे ती फक्त बाई नाचवणाऱ्या नाही तर बाई वाचवणाऱ्या मानसिकतेची. जय भवानी, जय शिवाजी. आता मी नेक्स्ट रितेश सिसोदे याला बोलवते. नमस्कार. तो मेरा विषय है कि इंडियन नेवी के जो फादर ऑफ इंडियन नेवी जिन्हें कहा जाता है वो छत्रपति शिवाजी महाराज हैं. तो मैं उनकी जो जर्नी थी इंडियन नेवी को की स्थापना उन्होंने कैसे की वगैरह वगैरह तो वो आपको आपके सामने प्रस्तुत करता हूँ. तो हम गर्व से उस शक्ति को नमन करते हैं जो हिंद महासागर से लेकर दूर समंदर तक भारत की संप्रभुता की रक्षा करता है. वह शक्ति, वह गर्व, वह पराक्रमी भारतीय नौसेना. आज हम उस वीर योद्धा, दूरदर्शी शासक और अद्भुत रणनीतिकार की बात करने आए हैं जिनका नाम इतिहास में स्वर्ण अक्षरों में लिखा गया है. वो केवल एक महान मराठा शासक नहीं थे. वह केवल एक महान मराठा शासक नहीं थे बल्कि भारत की पहली संगठित नौसेना के जनक भी थे. मैं बात कर रहा हूँ छत्रपति शिवाजी महाराज की. जब 17वीं शताब्दी में भारत के समुद्रों पर डच, पुर्तगाली, अंग्रेज जैसे आक्रमणकारी ताकत जमाए बैठे थे
तब शिवाजी महाराज ने समझा कि सिर्फ थल सेना से नहीं बल्कि जल सेना से भी राष्ट्र को सशक्त बनाना होगा। सागर लहरों से गर्जा सिंह, शिवाजी का था अभिमान, जल थल नभ में जिसने गाया स्वराज्य का महागान। और इसी सोच से शुरू हुई भारत की पहली संगठित नौसेना की स्थापना। शिवाजी महाराज ने सिर्फ समुद्र को अपनी ताकत बनाया। शिवाजी महाराज ने न सिर्फ समुद्र को अपनी ताकत बनाया बल्कि उन्होंने सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, स्वर्णदुर्ग और मुरुड जंजीरा जैसे अपराजय समुद्री किले बनाए। इन किलों से उनकी नौसेना इतनी मजबूत हो गई कि बड़े बड़े विदेशी जहाज भी मराठा जल सेना के आगे टिक नहीं पाते थे। सिंधुदुर्ग की चोटी से जब लहरों ने ललकारा था, मराठा वीरों ने तब समंदर को पछाड़ा था। शिवाजी महाराज ने यूरोपीय रणनीति को समझते हुए गुराब, पाल और तरंडा जैसी युद्धक नौकाएं तैयार की। दुश्मनों के जहाज पर वज्र की तरह गिरती उन्होंने मछुआरों को जल युद्ध में प्रशिक्षित किया कर जल सेना को और मजबूत बनाया। गुराब की गर्जना से जब सागर भी हिल जाता था, शत्रु भाग खड़े होते थे, मराठा रौद्र दिखाता था। आज भारतीय नौसेना जो INS विक्रम आदित्य, ब्रह्मोस मिसाइल और न्यूक्लियर सबमरीन से सुसज्जित है, उसी गौरवशाली परंपरा को आगे बढ़ा रही है जिसकी नींव छत्रपति शिवाजी महाराज ने रखी थी। समंदर गूंजे जय घोष से, लहरें भी कर दे सलाम, शिवाजी की जल शक्ति को युग युग तक रहेगा नाम। तो आइए हम सब मिलकर उस महायोद्धा को नमन करें जिन्होंने केवल एक साम्राज्य ही नहीं बल्कि एक समृद्ध शक्ति की आदिरशाला रखी थी। शिवाजी महाराज की वीरता अमर रहे, उनकी नौसैनिक सोच में हम प्रेरणा लेते हैं। आज भी गूंजे जय घोष, शिवाजी की महिमा गाए, नौसेना के गौरव गान में उनका यश अमर हो जाए। आज भी भारत की नौसेना उनकी राह दिखाती है, हर लहर से जय जयकार शिवाजी का यश गाती है, हर लहर से जय जयकार शिवाजी का यश गाती है। धन्यवाद। जाने से पहले यहाँ उपस्थित मेरे मित्रों को पता है कि मैं उनके सामने एक दो पंक्तियां जो बार बार उन्हें सुनाता हूँ, तो वो कुछ पंक्तियां मैं जाने से पहले कहना चाहूँगा कि जीवन में यह कहानी अक्षर अक्षर गढ़ लेना, शौर्य कभी मर जाए तो मराठा साम्राज्य पढ़ लेना। यानंतर ऐश्वर्या कावरे। इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा। आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नाही, आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नाही, काही क्षण विसरून भलता विसरता येत नाही, असाच आजचा क्षण। खरं तर इतिहासाच्या पानावर भविष्याला घडवण्याचं प्रचंड मोठं सामर्थ्य आहे। असं सामर्थ्यवंत शिवाजी महाराजांचा इतिहास आहे। त्यांच्या जीवनातील क्षणाचा छोट्या छोट्या प्रसंगातून आपल्याला काहीतरी वेगळं शिकायला मिळतं। दूरदृष्टी, व्यवस्थापन, टीमवर्क, लीडरशिप, टाइम मॅनेजमेंट, आत्मविश्वास, दीर्घकालीन विचार, शांततेत निर्णय, छोटी सुरुवात आणि योग्य सहकार्यांची निवड आणि अशा अनगिनत गोष्टी आहेत ज्यातून महाराजांच्या इतिहासातून आपल्याला काहीतरी नवं शिकायला मिळतं। आपले अहोभाग्य की महाराजांचा इतिहास आपल्याला वाचायला, आचरणात आणायला आपल्या पुढे उभा आहे। तरी सुद्धा आपण महाराजांचे संस्कार, त्यांचे दृढ दृष्टिकोन जीवनात आणत नाही। आपण आणतो तो म्हणजे त्यांचा राहणीमान, कपाळावर चंद्रकोर आणि हातात महाराजांच्या राजमुद्रा आणि गाडीवर भगवे झेंडे अभिमानाने वागवतो, पण डोळ्यात मोठ्या व्यक्तींचा आदर दिसत नाही, सत्कार दिसत नाही, सम्मान दिसत नाही आणि महिलांचा सम्मान पण दिसत नाही। असं का? शतको वर्षाच्या गुलामगिरीचा नायनाट करून 5 शहांच्या छातीवर हिंदवी स्वराज्य निर्माण करणारे राजे होते। त्यांच्या आयुष्यातले प्रसंग अत्यंत थरारक आहे। अफजल खानाचा पराभव असो, स्वतःची पन्हाळ्याहून सुटका, सुरतची लूट, आग्र्यातून सुटका, सही सलामतीचा परतीचा प्रवास, या सर्व रोमांचक गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडत गेल्या। या सगळ्यातून शिवरायांचे धैर्य, व्यक्तिमत्व आपणास दिसून येते। राजांचे कार्य म्हणजे आपले कार्य, हा आज माझ्या भाषणाचा मुद्दा आहे। गोविंद पानसरे यांचे पुस्तक शिवाजी कोण होता हे पुस्तक वाचताना मला त्यातील एक गोष्ट काळजाला भिडली।
गोविंद पाटसार यांनी सोप्या शब्दात छत्रपती शिवाजी महाराज कोण होते या पुस्तकात त्यांनी लिहिलं. त्यातील एक गोष्ट आज तुम्हाला सांगते. राजांची जी कार्य ते आपले कार्य या भावनेने राजाची प्रजा आपले कर्तव्य पार पाडत होती. सैनिक शिपाई तर सोडा, शेतातील नांगरणारा साधा शेतकरी सुद्धा सावध होता. कोणाचे सैनिक कुठे जात आहे, स्वराज्याच्या कार्यात दगाफाटा करणारा कुणी आढळलं तर त्याला खटकलं पाहिजे, अशी सगळ्यांची भावना होती. लहान मुलं असो या वरिष्ठ व्यक्ती आपलं राज्य समजून, आपलं घर समजून ते रक्षण करत होते. याचीच उदाहरण म्हणजे ही गोष्ट आहे. 10 ते 12 वर्षाचा एक शेतकऱ्याचा मुलाला दिसतं आपल्या बांधावरून 4 घोडेस्वार कुठेतरी जात आहे. त्याला वाटतं की हे कोणीतरी दुश्मनच आहे आणि तो खबरदार, आणि तो पुढे जातो आणि दुश्मनाला दाद देतो, खबरदार पुढे जाल तर चिंध्या चिंध्या उडी. पहिले सांगा तुम्ही कोण आहेत, कुठे चाललात. त्याला वाटतं की आपण सुद्धा केलं पाहिजे हे कार्य. शिवाजी राजे काहीतरी चांगलं करतोय, त्याचा भाग व्हायला पाहिजे असा विचार त्या छोट्या मुलांचा होता. स्वराज्यातला प्रत्येक व्यक्ती हाच विचार करत होता. महाराजांचे कार्य म्हणजे आपले कार्य, महाराज आपल्यासाठी करत आहे ते आपले कार्य आहे अशा भावनांनी प्रत्येक व्यक्ती स्वराज्याचे रक्षण करीत होता आणि स्वराज्यासाठी लढत होता. परंतु या मुलाला माहित नव्हतं जो ज्या घोडेस्वाराला दम देत होता तो घोडेस्वार स्वतः छत्रपती शिवाजी महाराज होता. त्या मुलांनी कधी शिवाजी महाराजांना पाहिलं नव्हतं, ओळख देखील वगैरे काही नव्हती, देणं घेणं काही नव्हतं, पण शिवाजीच्या कामात मदत करू पाहत होता, त्यासाठी धोका पत्करू पाहत होता. शिवकाळामध्ये शिवाजी महाराजांनी सर्व सहकार्य आणि सैनिक आणि सर्व रयत अशीच भावना शिवाजी महाराजांनी निर्माण केली होती. म्हणूनच 350 वर्ष झाले तरी सुद्धा शिवाजी महाराजांचं आज नाव घेतलं जातं. का? कारण तो राजा आपल्यासाठी करत होता, रयतेसाठी झिजत होता. राजांचे कार्य म्हणजे आपले कार्य म्हणून रयत धोका पत्करायलाही भीत नव्हती आणि युद्ध लढायलाही भीत नव्हती. हेच एकता, हेच कार्य, हेच विचार आपल्याला आचरणात आणावे लागणार. राजांचे कार्य म्हणजे आपले कार्य ही भावना सुद्धा आपल्याला बाळगावी लागणार. जरी आज त्याची समस्या नसली तरी या देशाच्या प्रगतीसाठी, स्वच्छतेसाठी, सुरक्षेसाठी आपल्याला समोर यावं लागणार. राजांचे कार्य म्हणजे आपले कार्य आणि राज्याच्या समस्या म्हणजे आपल्या समस्या, आपल्याला त्याचं निवारण करावं लागणार आणि प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकावे लागणार. धन्यवाद. जय शिवराज. खूप सुंदर ऐश्वर्या. राजांचं कार्य म्हणजेच आपलं कार्य या विषयाला धरून ती बोलली आणि खूप सुंदर विचार मांडले. त्यानंतर कल्याणी शेळके ही आपल्याशी बोलणार आहे. शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय जिजाऊ, जय शिवराय. पतिप्रच्छ चंद्र लेखे वरधिष्णू विश्ववंदताः शाह स्नोह शिव सैशाह मुद्रा भद्राय राज. शिवाजी महाराजांची राजमुद्रा. शिवाजी महाराजांविषयी किती बोलावं तेवढं कमीच. महाराजांविषयी आज महाराजांचा सण, आपला सण, अख्ख्या महाराष्ट्राचा सण. आज सकाळपासून नुसता जल्लोष, काय करावं काय नाही. सगळीकडे भगवे झेंडे असे फडफड फडफड फडकताना दिसत आहे. घरांमध्ये महाराजांची पूजा केली. आमच्या घरी तर आज पुरणपोळीचा नैवेद्य सुद्धा महाराजांना आम्ही दाखवला. महाराजांविषयी किती काय बोलावे एवढं कमीच. महाराजांचे धोरण म्हणलं तर ती एक मुलगी म्हणली, महाराजांचे शेतकऱ्यांविषयीचे धोरण. महाराजांची अशी एक शिकवण होती की शेतातून जाताना शेतकऱ्याच्या देठाला सुद्धा कुणी मावळ्यांनी, आपल्या रयतेच्या ह्याच्यासाठी कुणी शेतकऱ्यांच्या देठाला सुद्धा हात लावून ही महाराजांची शिकवण होती. औरंगजेबाच्या एका पुस्तकात मी वाचलेले, जे पुस्तक लिहिणारे होते ते मराठीच, त्यांचं नाव मला आठवत नाही, पण त्या पुस्तकात औरंगजेब म्हणत होता की शिवाजी हे मी पात्र कधी ओळखूच शकलो नाही. असा एक शत्रू औरंगजेब हा शिवाजी महाराजांचा मोठा शत्रू. हे सुद्धा शिवाजी महाराजांविषयी काय म्हणतो, शिवाजी कोण होता, शिवाजी महाराजांची राजनीती, शिवाजी महाराजांची गनिमी कावे ते मी कधी ओळखू शकलो नाही. हे सुद्धा औरंगजेब आपल्या राजाविषयी लिहितो. मालिकेत ते दाखवलं जातो. जेव्हा शिवाजी महाराजांचं निधन झालं तेव्हा औरंगजेब नमाज पडताना शिवाजी महाराजांविषयी
शिवाजी महाराजांविषयी म्हणतो की असा राजा, असा शत्रू मी कधी पाहिला नाही आणि कधी माझ्या आयुष्यातही आला नाही. माझे 2 शब्द मी इथं संपवते. मला बोलण्याची संधी दिली. जय जिजाऊ, जय शिवराय. खूप सुंदर दीदी, खूप छान बोलले तुम्ही. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता. असा जिवजाईंचा शिवबा लाखात नव्हे तर जगात एक होता. आता मी हुजैफाला बोलवते. आता 2च परफॉर्मन्स बाकी आहे, तर थोडं एनर्जेटिक राहा तुम्ही. Honorable dignitaries and my fellow mates, a very good afternoon to all of you. On this auspicious occasion of Shiv Jayanti, let us not only turn the pages of history, but we reignite the fierce spirit of resistance against tyranny that Shivaji Maharaj embodied. When oppressive empires sought to suppress our people, he rose like a storm, challenging the very foundation of autocratic rule. Shivaji Maharaj's political genius was not limited to battle alone. He built a revolutionary administrative system by establishing the Astra Pradhan, a council where merit reigned over birth. Historian Jadunath Srakar boldly remarked that this was not mere governance, but a calculated revolt against the feudal chains that bound the masses. In an era where exploitation was the norm, Maharaj's comprehensive revenue reforms gave power back to the people. Scholar Surendranath Sen has argued that his taxation methods were aggressive instruments of justice, ensuring that every coin collected was a step towards liberation rather than oppression. Moreover, while many celebrate his guerrilla tactics in the Rizal and Western Ghats, few acknowledge his audacious naval strategies. By constructing invulnerable coastal forts such as Sindhudurg, Shivaji Maharaj not only transformed the Konkan coastline into a rock of defiance, but he turned the vast, unpredictable sea into a strategic ally, challenging invaders with a force that many historians say was centuries ahead of its time. Let us be inspired by his relentless drive. His policies were a radiant call for accountability, unity, and self-determination. Today, as we confront modern-day tyrannies and bureaucratic inertia, let us channel that same aggressive passion. It is a reminder that leadership is not a passive, it is a battle cry against injustice. I would like to conclude my speech with a statement which goes like, आज आइए हम शिवाजी महाराज की अनगिनत जीतों से प्रेरणा लेकर हर दमनकारी शक्ति के खिलाफ गर्जन करें, क्योंकि हमारी आजादी की लौ हम ही जलाएंगे और हम ही रोशन करेंगे. धन्यवाद. हुजैफा, तेरी ये स्पीच के लिए कितना ही कहूँगा, वेरी गुड. बहुत अच्छा. यानंतर ऋषिकेश मोरे. नमस्कार. आतापर्यंत बऱ्याच जणांनी अनेक पैलू सांगितले. आता वेगळं काय बोलण्याचं मला काल सांगितलं यांनी की छत्रपती शिवाजी महाराजांचं ते दैवतीकरण होतंय त्याबद्दल बोलायचं. मुळात काय की जेव्हा इतिहास आपल्या पुढे येतो मग प्रत्येक माणसाने लिहिलाय तसा आपल्याला तो कळत जातो. इश्यू असा होतो की आपण कुठल्याही व्यक्तिमत्वाला जाणून घेताना धर्म जेव्हा बाजूला ठेवतो मग अनेक असे शिव इतिहासकार असतील, शिव व्याख्याते आपल्याला भेटतात किंवा आपल्याला काहीतरी सांगणार, मग त्यांना थोड्या टाळ्या भेटणार. माझं असं स्पष्ट मत आहे की महाराष्ट्राला सध्या इतिहासकारांच्या भाषणांची गरज आहे, शिव व्याख्यात्यांची नाही. आणि महाराष्ट्राला जर महाराष्ट्राच्या संस्कृतीला सगळ्यात जास्त धोका कोणाकडून असेल तर तथाकथित शिव कीर्तनकार आणि तथाकथित शिव व्याख्यात्यांकडून आहे. एवढा म्हणजे निरर्थक भाषणं त्यांच्याकडून होतात. मी स्वतः संप्रदायामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये 11 वर्ष 12 वर्ष काढलेत. मी आतापर्यंत जवळपास 12 ते 13 कीर्तनं पण केलीत. ह्या सगळ्या गोष्टी मी बघितल्या. आता महाराजांचं दैवतीकरण म्हणजे काय तर बऱ्याच काळापासून एक नवीन फॅड आपल्या महाराष्ट्रात येडवणी करते, म्हणजे बरेच लोक करतात काय तर शिवरायांची आरती. आता हे चुकीचं कसं आहे लक्षात घ्या. बघा, कुठलीही गोष्ट आपण जेव्हा करतो जर त्याच्या मागे भावना पवित्र आहे तर चुकीचं नाही. म्हणजे मीही म्हणजे गांधीजींच्या त्यांना हत्या झाली तर आतापर्यंत अनेक जण चुकून उकून वध म्हणले असतील, पण जेव्हा हा कळाला मुद्दा की नाही वध म्हणणं चुकीचं आहे तेव्हा मग हा एक वेगळा गट तयार झाला की नाही वध
म्हणायचं नाही. शिवरायांच्या बाबतीत ते घडतं. स्वतः बुधभूषणम मध्ये संभाजी महाराजांचे श्लोक आहेत की ते स्वतः शिवरायांना, संभाजीराजे जे स्वतः निकटवर्ती शिवरायांचे, ते देवाचा दर्जा देतात, शंभूंचा अवतार म्हणतात. आता याचा अर्थ असा नाही की आपणही म्हणायचं. त्याचं कारण लक्षात घ्या. कुठल्याही माणसाला, आता माझ्यासोबत कोणी चांगलं वाटलं, मी काय म्हणणार, काय देव माणूस आहे का, कारण मला तो माणूस आवडतो. तुमचे मित्र आहेत, तुम्ही काय म्हणणार, काय देव माणूस आहे, मला मदत करतोय. लक्षात घ्या, म्हणजे काय देवच नसतो तो. जेव्हा आपण या सगळ्या ग्रंथांना वाचतो तिथं जेव्हा देवांचा उल्लेख आहे तर तो उल्लेख आदरपूर्वक आहे, लक्षात घ्या. आणि आपण जेव्हा म्हणतोय तर आपल्याला प्रॉब्लेम नाही. तुम्ही वाचाल, तुम्ही जदुनाथ सरकारांना वाचाल, तुम्ही आपले जयश्रीराम पवारांचा इतिहास वाचाल किंवा ग्रँड ऑफ वाचाल, अहो पण तुम्हाला कळतंय, मग तुमची पुढची पिढी कळेल हे कशावरून. तुम्ही जर आज देव मानताय तर लोकांना असं वाटेल की नाही हे असलं लढाई बिड्या काही नाही खेळले त्यांनी काय आला शत्रू काहीतरी केलंय, झाली गेली सगळी म्हणून. असं नाही. लक्षात घ्या, तुम्ही सकाळी जेव्हा उठता आणि तुम्हाला कळतं की तुमच्या घराबाहेर हजारो लोक उभी आहेत जे तुम्हाला मारण्यासाठी आली आहेत, काही मजा येणार आहे होय? मला हे सांगायचं की आपण अतिशय निरर्थक पद्धतीने सगळ्या गोष्टीकडे बघतो आणि आपण जराही विचार करत नाही. आपण काय, आता आरतीचा सगळ्यात मोठा तोटा सांगतो काय, जेव्हा आपण आरती करतो, आरती कोणाची करतो आपण, रामांची आरती होणार, विठ्ठलाची आरती होणार. लक्षात घ्या, माझं असं एक मत आहे की माणसांना, म्हणजे मानवी इतिहास जेव्हापासून सुरू झाला तो आतापर्यंत आपल्याला ज्या गोष्टी कळल्या नाही ना, आपण त्याला दैवाचं स्वरूप दिलं. आपल्याला कळत नाही ना, अरे देवानच केला असलं. मग आपल्याला जेव्हा कळालं की त्याला काहीतरी सायंटिफिक पुरावा जोडायचा. कुठलीही गोष्ट घ्या, म्हणजे अमुक मंदिरात जर खांब का लटकतो, नाही देवामुळे. अमुक काय हे झालंय, अरे देव, म्हणजे गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. आणि माझं म्हणणं असं आहे, जर ते कळून येत नसेल तर मी नेहमी माझ्या मित्रांनाही किंवा मला स्वतःलाही सांगत असतो की जिज्ञासू होणं गरजेचं आहे. हे बघा, आता संप्रदायाचा जेव्हा मुद्दा येतो, म्हणजे वारकरी संप्रदाय आणि शिवाजी महाराज, स्वतः तुकारामांच्या भेटीमध्ये तुकारामांचा अभंग आहे की तुमचे येरवित धन ते आम्हा मृतिके समान, तुमचा धन आम्हाला माती समान आहे. पण धर्म जेव्हा म्हणतो, तुकारामांचा धर्म काय आणि शिवरायांचा धर्म काय, तर धर्माची व्याख्या इथं काय हिंदू मुस्लिम म्हणून होत नाही. धर्म म्हणजे कर्तव्य. लक्षात घ्या, जसं मराठा हा शब्द हा काय एका जातीवाचक शब्द नाही. मराठा हा शब्द एकंदरीत जी शिवरायांसाठी लढणारी जेवढी काही चळवळ होती या सगळ्या लोकांना मराठा म्हणून घेण्याची पद्धत होती, हे लक्षात घ्या. तर तुकारामांचा धर्म हा होता की त्यांनी उपदेश करावा, त्यांनी समाज परिवर्तनासाठी जसं ते लढताय तर जो सशस्त्र क्रांतीचा लढा शिवरायांनी चालावा, हे तुकारामांचं म्हणणं शिवरायांना होतं. आणि माझं तेच म्हणणं आहे की जर आतापर्यंत आपण शिवरायांना फॉलो करत आलो, एक कोणीतरी आता बोलताना एक ताई म्हणाली की काय शिवरायांना आम्ही नाही होत, तसं नाही. माझं म्हणणं असं आहे की हा हे नकळतपणे होत असेल तर ठीक आहे, पण तुम्ही जाणत्या. पहिली गोष्ट म्हणजे आपण एवढं कौतुक केलं ना सगळ्यांचं, आपण पत्रकारितेचे विद्यार्थी आहोत. कुठल्याही गोष्टीला बघताना आपण कारणांचा विचार करतो, हो की नाही? मग ही कारणं आपल्या लक्षात आली पाहिजे ना. त्यामुळे ते देव वगैरे काही नाही, ते साधारण व्यक्तिमत्व आहे. आणि ते साधारण व्यक्तिमत्व होते म्हणून ते जास्त कौतुकास्पद आहे की तो माणूस म्हणजे एवढ्या मोठ्या 5 यांच्या विरोधात लढतोय. म्हणजे हा जोक नाही बरं. तुमच्यापैकी आता बरेच जण, मी स्वतः आयुष्यामध्ये 1-2 ऍक्सिडेंट बघितलेत ज्यात मी रक्त बघितलंय. ओके, तुमच्यापैकी बरेच जण हे रील्स स्क्रोल करा तरी काहीतरी दिसणार तुम्हाला, आहे का नाही? रक्त कोणी बघितलंय होय? म्हणजे असं मारहाणीत कशी रक्त फार कमी वेळा, पण त्यात तसं कापाकापी कोणीच बघितलेलं नाही. आता हे सांगण्याचा उद्देश काय आहे तर लक्षात घ्या, त्या काळामध्ये समजा माझ्या पुढे एवढी तुम्ही बसले, तुम्ही तुटून पडणार आणि सगळ्यांना कापायचंय, हा विचार करा तुम्ही की तिथं माणसं मारायची आहेत तर ते किती जीवावर बेतात असेल. आणि सोपा खेळ नाही ना. कुणीतरी म्हणतंय की 35 किलोची तलवार वागवतात त्याचं मला संताजी. शिवरायांची नीती बघा, पोर्तुगालवरून त्यांनी डच माणसं त्या वाकड्या तलवारी सरळ करण्यासाठी बोललोय. कारण जी रशियन आहे, जे रशियाकडून इकडून मला वाटतं काय उत्तरेकडून जेवढी मुघल आलीत या सगळ्यांचे पठाणी लोक होती, तर त्यांच्यासोबत कसं लढायचं, तर आपली शस्त्र ही मोठी पाहिजे, आपल्याकडे धोप पाहिजे, आपल्याकडे दांडपट्टा पाहिजे, आपल्या तलवारी सरळ पाहिजे, यासाठी विशेष माणसं बोलवली. त्याकडून मावळ्यांना शिक्षण दिलं की हा हे घ्या आणि हे अशा पद्धतीने तलवारी तयार करा, मग त्याला खालून एक वेगळं त्याला सपोर्ट जोडा, म्हणजे इंजिनिअरिंगच्या दृष्टीने ते चांगलं चाललं. आणि जास्त काळ म्हणजे स्वतः पान्हाळ्यावरून सुटल्यानंतर अशी नोंद आहे की 7 ते 8 तास शिवराय भावानी चालवत आहेत. हा जोक नाही ना. बरं, हे आम्ही काय करतो, आमचा राजा असा होता म्हणजे काहीतरी वेगळं, अरे पण समजून घ्या. आणि त्याच्यासाठी ती सगळी एकंदर प्रोसेस आहे. म्हणजे माझ्याकडं किती सैन्य आहे, हा मग त्यांना रसद कशी असेल,
त्यांना जेवण्यासाठी काय द्यावं, त्यांना ताक द्यावं का, मग त्यांची रुटीन कसं असेल, त्यांना थांबण्यासाठी कुठे जागा आहेत का. कारण आम्ही तर पळतोय किंवा आम्ही तर पूर्ण आमची व्यवस्था सह्याद्रीत होतीये. सह्याद्रीमध्ये असं काही नाही की चला थोडी मोकळं मैदान भेटले तिथे ट्रेकिंगला बसा, नाही. अरे ती माणसं आहेत ना, त्यांना झोपायला जागा लागणार, जेवणासाठी लागणार, ह्या सगळ्या गोष्टींचं नियोजन आहे, कोणीच बघितलं नाही. त्यामुळं आता या सगळ्या गोष्टींचं एक साधारण मी तुम्हाला साधारण सांगतो की प्रत्येकाचा वेगळा धर्म असतो. धर्म म्हणजे कर्तव्य असतं आणि त्याच्यानुसार ते सगळं आपण बघितलं. आमचा एक मित्र आहे आकाश बाबर नावाचा, त्याचा मागे ऍक्सिडेंट झाला. आता आम्ही गेलो त्याला भेटायला, त्याचा गुडघा बिडा फुटलेला आणि म्हणजे काय झालं तुला, म्हणजे नाही जरा ते गाडी पडली. म्हणलं त्याच्यामुळे तर झालंय ना. म्हणजे काय झालं, नाही म्हणजे जरा पिक्चरला गेलतो आणि गाडीवर मित्र होते. म्हणजे काय कुठला पिक्चर, म्हणजे संभाजी महाराजांचा पिक्चर होता, म्हणजे मागे एक आलेला छावा नाही. तर ते एकदम जोश मध्ये संभाजी महाराज यांनी तरी गाडी 120-130 ला 10 दिवशी पडली. म्हणजे सांगायचं म्हणतं काय, तुम्ही हो ना, अरे काय असायला पाहिजे. मी स्वतः जल्लोषात होतो, मॅमने सांगितलं हो काय म्हणजे मला हे कळत नाही. म्हणजे बघा ना तुम्ही, जोश आला पाहिजे हो. आता मॅमनी सांगितलं बरं का, त्यांना ते रडू आलेलं. मी पण असं ते शिवाजीरावांचं गाणं आहे, मला पण ते मी घरी पण रडायला लागलो होतो. मला आईने विचारलं काय झालं, पण मला आता असं वाईट वाटतं की रोजच कशाला, म्हणजे अभ्यास करायला पाहिजे होता. हा आणि बरोबर आहे, मी पण त्यामुळं. तर अनेकांचे उल्लेख बरं का, म्हणजे आता तुम्ही सगळेजण भाषण करतात, ते गुगलवर काहीतरी लिहून येतं अमुक अमुक वगैरे. मी पण काय करायचो, मला लहानपणी आजोबांनी लिहून दिलं होतं हे पाठ करायचं. तर ते पाठांतर म्हणजे तसं मला कळत नव्हतं काय बोलतोय. पण आता लक्षात घ्या, अज्ञानातून जर गोष्टी चुकीच्या घडत असतील लक्षात घ्या, तर एक वेळ त्याला माफी आहे. ज्ञान तुमच्याकडे आहे, तुम्हाला जाणीव तुम्ही काय करताय लक्षात घ्या. 1-2 वर्ष तुम्हाला इथं झाली, मी स्वतः इथं 4 वर्षापासून. तर चुका प्रत्येकाकडून होतात, पण माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला माहिती आहे हे नाही, म्हणजे तुम्हाला आपण काय करतो की गृह ब्राह्मण प्रतिपालक बनायचं आणि मग क्षत्रिय कुलाबद्दलचं वगैरे. लक्षात घ्या, तुम्ही संकुचित करताय राजांना. आता माझ्याकडे वेळ आहे ना, थोडं म्हणजे की ग्रँडफ नावाचा इतिहासकार आहे, त्याचे काही उल्लेख आपल्या बऱ्याच जणांनी सांगितले आणि भीमसेन सक्सेना पण आहे, त्याचा उल्लेख आहे, ग्रँडफचा आहे. लक्षात घ्या, ब्रिटिशर्सनी जे उल्लेख केला ना शिवरायांचा, किंवा ब्रिटिशांनी मराठा इतिहास फार संकुचित केला. एवढा कमी केला का, कारण एकमेव महाराष्ट्रामध्ये जर त्यांना कोणी लढत दिली असेल तर ती मराठ्यांनी दिली. आता तुम्ही म्हणाल मुघल पण होते का, नाही नाही नाही, इंग्रजांनी काय राज्य मुघलांकडून नाही घेतलंय, मराठ्याकडून घेतलंय. कारण इंग्रज 1818चा तो काळ आपण जर बघितला तर राज्य हे ट्रान्सफर मुघलांकडून झालेलं नाहीये, ते मराठ्याकडून झालेलं आहे. कारण मराठ्यांनी विरोध केला. तुम्ही जर राजस्थानमध्ये गेलात तर बघा कसे किल्ले एकदम शाबूत आहेत. रायगड दिसतोय का तसा, नाही. आणि ग्रँडम असेल किंवा ग्रँडमचा एक अजून एक सिनियर इतिहासकार, त्याचं नाव लक्षात नाही मला, पण या लोकांनी उदत्तीकरण राजपूतांचं केलं आणि मराठ्यांचा इतिहास बोललेच नाही का, कारण मराठ्यांनी विरोध केला. आणि राजपूतांनी म्हणजे महाराणा प्रतापांपर्यंत एवढा इतिहास राजपूतांचा, नंतर सगळा असला का सगळे सरेंडर घ्या तुमचा, आम्हाला काय मारता कशाला, आम्ही